एकनाथ शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. आज महाराष्ट्राला लोकशाही आणि घटनेनुसार मुख्यमंत्री मिळेल संजय राऊत. भाजपकडे बहुमत आहे आणि जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर बहुमत कसं मिळवायचं, कोणाला तोडायचं, कोणाला खरेदी करायचं यामध्ये ते माहीर आहेत. बहुमतासाठी भाजप शिंदे यांची पार्टी सुद्धा तोडू शकते आणि अजित पवारांची पार्टी देखील तोडू शकतात. त्यामुळे मला असं वाटते की मुख्यमंत्री हे भाजपचेच व्हायला हवेत असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. जरी ते घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत. आता ते नव्यानं निवडून आलेले आहेत आणि त्यांची लोक आता जर ते मुख्यमंत्री झाले तर घटनेनुसार होतील, पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते आणि आहेत. आता नवीन निवडणूक झाली आहे, त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणीही असेल तो लोकशाही आणि घटनेनुसार बसेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. 2019 साली अडीच वर्ष फॉर्म्युला आम्ही सांगत होतो, तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. तेव्हा 2.5 वर्ष फॉर्म्युला मान्य केला असता तर पुढल्या अनेक घडामोडी टाळता आल्या असत्या. पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता, म्हणून हा तेव्हाच 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पाळला गेला नाही आणि आता ते सर्व काही करायला तयार आहेत. यातून लक्षात घ्या महाराष्ट्राविषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. अद्याप सरकार अस्तित्वात यायचं आहे, सरकारला शपथ घ्यायची आहे, पण त्यांना जेव्हा बदललं तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक काळापुरतच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा होतं. खरं म्हणजे असं होत नाही. मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल. भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील. बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील, कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे. आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही. हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारवर कोणतंही नियंत्रण नसेल, हे बेफाम सरकार असेल. त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल, अन्य कोणाच्या नेमणुका होतील, ह्याच्यावरती बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखं असलं तरी आम्ही बोलत राहू. तरी कोणाला आवडो किंवा न आवडो प्रश्न विचारावे लागतील, सरकारला प्रश्न विचारावे लागतील. जिथे सरकार चुकतंय तिथे बोट दाखवावं लागेल. आणि आम्हाला मुंबई असेल, दिल्ली असेल, देशात असेल, प्रसंगी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे उठवावे लागतील. जसं काल अडाणी संदर्भात विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलायला सुरुवात करतात, अडाणीचं नाव येण्याआधीच राज्यसभा सभापतींनी सभागृह बरखास्त केलं. ही एक प्रकारची मनमानी आणि हुकुमशाही. अशा प्रकारची हुकुमशाही यापुढे महाराष्ट्राच्या विधानसभेत जरी दिसली किंवा अस्तित्वात आली तरी सुद्धा जनतेनं आम्हाला जे मॅन्डेट दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, ती कमी असेल, पण आम्ही लढत राहू. आणि आरएसएस म्हणतात की देवेंद्र फडणवीस व्हावा. मला कोण मुख्यमंत्री होणार याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी एकच सांगेन की आज 26 तारीख आहे. आज सरकार स्थापनेबाबत आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेची मुदत संपते. जेव्हा आम्ही सरकार बनवू शकू अशी शक्यता निर्माण झाली होती काही काळापूर्वी, आम्हाला बहुमत मिळेल, तर वारंवार सांगण्यात येत होतं जर 26 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही, सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल अशा धमक्या दिल्या जात होत्या. राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आहे, कारण आम्हाला सरकार बनवण्यासाठी 3च दिवसाचा कालखंड होता. पण आता हेच लोक बोलायला लागले घटनेमध्ये अशी तरतूद नाही, लांबलं तरी चालतं सरकार बनवण्याचं. मग पुन्हा तेच आहे की कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी जे संविधान निर्माण झालं, ते कायद्याचं राज्य जे आहे
ते त्यांच्यासाठी वेगळा नियम, आमच्यासाठी वेगळा नियम आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळेल महाराष्ट्राला याची अपेक्षा आम्ही करतो. जनतेला अपेक्षा नाही, पण आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं. ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शहा किंवा नरेंद्र मोदीच ठरवतील. हे काय इकडले आमदार ठरवणार नाहीत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील असं मला वाटतं आहे. आता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळणार का? यातच शेतकरी हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जेव्हा आम्ही सांगत होतो 2019 साली, बरं का, हा तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. जर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तेव्हा मान्य केला असता तर अनेक पुढल्या घडामोडी टळल्या असत्या. पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता, म्हणून हा तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते सर्व काही करायला तयार आहे. याच्यात लक्षात घ्या की महाराष्ट्राविषयी, शिवसेनेविषयी किती द्वेष आहे. मुख्यमंत्री पदाची पार्टी होती नागपूरची, एकनाथ शिंदेची रात्री काढली होती, मात्र आज ते सगळे परत लावून झाले. आता हा प्रशासकीय काम आहे. अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो. जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत. ते आता नव्याने निवडून आलेले आहेत, ते आणि त्यांचे लोक. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील. पण आतापर्यंत, आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत. आता नवीन निवडणूक झालेली आहे, त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल ते कोणी असेल तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला असेल. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.